नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक हेल्मेटची अनबॉक्सिंग करणार आहोत. तुम्ही नाव बघून माहीत करू शकता आपण एक्झॉरचं हेल्मेट मागविलं आहे. एक्झॉरची आपण एपेक्स जी सीरीज येते ती मागवलेली आहे. आपण खूप दिवसापासून हेल्मेटचा प्लॅन करत होतो, पण ड्यू टू सम इश्यू मी बाहेर होतो, त्यामुळे आपण हेल्मेट मागवला नव्हता. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच हेल्मेटची आपण अनबॉक्सिंग करूया. बघूया यामध्ये आपल्याला काय स्पेसिफिकेशन मिळतात, काय याच्यात सर्टिफिकेशन वगैरे मिळतात, सगळं बघूया. तर चालू करूया. तर ओके, तसं तुम्ही बॉक्स बाहेरून बघू शकता. जर तुम्ही पॅकेजिंग पाहिजे Amazonवरूनच मागवला आहे आपण, पण पॅकेजिंग पाहिजे तर असं पटकूनच मारल्यासारखी पॅकेजिंग केली आहे. जस्ट टेपवरतून गुंडाळून टाकलं आहे आणि हे यांचं बिल लावलं आहे. तर ते सोडा आपण सगळ्यात पहिले आज चाकू आपण घरचाच घेतलेला आहे सध्याच्या कंडिशनसाठी. हे इथे त्यांनी लावलं आहे बिल. तर ओके भाई, जस्ट म्हणजे तुम्ही जर इनबॉक्स बघाल ना, हेल्मेट असं उलटं टाकून दिलं आहे जस्ट कसं तरी. आणि हा बॉक्स हे आपल्याला क्लॉथ भेटला, म्हणजे बॅग भेटली आहे हेल्मेट ठेवायसाठी, आणि यामध्ये स्पॉइलर दिलेला आहे. तर तुम्ही जर असं हेल्मेट मागवलं असेल Amazonवरून कुठलंही, तर तुम्हाला अशीच अनबॉक्सिंग भेटली किंवा असंच बॉक्स कंटेंट भेटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण 1 मिनिटं तरी हेल्मेट साईडला ठेवू. आणि जस्ट फॉर अ सेकंड, ही बॅग भेटली आपल्याला हेल्मेट ठेवायसाठी एक्झॉरच्या ब्रँडिंगसोबत, आणि इट्स गुड. मागे लोगो आहे आणि हे आपल्याला एक स्पॉइलर भेटून जातं त्यामध्ये मागे लावण्याकरिता. पहिले नव्हते माझ्यामध्ये एक्झॉरची ही व्हेनमस सिरीज आहे. आणि या व्यतिरिक्त आपल्याला काहीच नाही भेटलेलं आहे. आणि जर तुम्ही स्पॉइलरची बघाल क्वालिटी, तर ओके, ही कुठून काही अनफिनिश्ड सारखी नाही वाटत आहे, की कुठून काही जास्त निघाला आहे, काही ब्रेक आहे. स्पॉइलरची क्वालिटी खूप चांगली आहे. आणि आता हेल्मेट बघूया. तर ओके, असं काय हेल्मेट आपल्याला भेटलेलं आहे. आता मी हेल्मेट का बरं मागविलं, यासोबत मी 2 हेल्मेट बघितले होते. IGNचं एक हेल्मेट होतं, ते बघितलं होतं, आणि हे बघितलं होतं. पण IGNचं तेव्हा स्वस्त होतं, मी काही महिन्याआधी बघितलं होतं, आणि हे तेव्हा महाग होतं, एक्झॉरची एपेक्स सिरीज. पण आता मी जेव्हा बघितले लेटेस्टमध्ये 10-15 दिवसाआधी, तर IGNचं हेल्मेट आणि हेल्मेट सारख्याच प्राईसवरती आलेले होते. IGNची मी लिंक देऊन देईल, कोणतं हेल्मेट बघितलं होतं मी ते आता माझ्या लक्षात नाही आहे. तर IGNचं हेल्मेट याच्यापेक्षा 200 ते 300 रुपयांनी महाग होतं. याची कॉस्टिंग मी तुम्हाला सगळ्यात लास्टमध्ये सांगितली की मला कितीमध्ये पडलेला आहे हा हेल्मेट, एक्झॉरचा एपेक्स व्हेनमस. तर म्हणून मी विचार केला, एक्झॉर हा एक नावाजलेला ब्रँड आहे आणि खूपशे मोटो रायडरचे एक्झॉर वापरतात. IGN हा नवीन ब्रँड आला, माझ्यामध्ये स्टीलबर्डचाच तो एक ब्रँड आहे IGN. तर त्यामुळे आपण यालाच कन्सिडर केलं घ्यायला. जर बाहेरून तुम्ही सेल बघितला, याचा सेलवरती तुम्ही इथे आईज बघू शकता, जे यांनी प्रिंटेड केलं आहे. आणि हे जे छोटे छोटे डॉट्स दिले आहे, हे ओके, हे गुड दिसत आहे, बट मला थोडे ना थोडे कुठे वाटत आहे की हे नसते राहिले तरी पण हे गुड लुकिंग असतं. आणि ते विंग्सच्या काही तुम्हाला साईडने जर बघाल, साईडने तुम्हाला विंग्सचं एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, आणि इथे काही 21 प्रमाण या प्रकारचे याचे ग्राफिक्स आहे. आणि समोरच इथे तुम्हाला हा जो लोगो भेटतो, हा खूप ऑसम दिसतो भाई, खूप ऑसम दिसतो. आणि म्हणजे 3D मध्ये जो दिला, आणि इथे व्हेंट्स दिलेला आहे, दोन्ही साईडने दोन्ही व्हेंट्स दिलेले आहे. आणि मागे पण व्हेंट्स दिले आहे. इथे आपलं स्पॉइलर लागतं. मागच्या साईडनं जर तुम्ही बघायला गेले, तर एक्झॉरची तुम्हाला ब्रँडिंग म्हणून जाते, डॉट सर्टिफाईड हे सर्टिफिकेशन दिलं आहे. वेगाच्या हेल्मेटमध्ये ISIचं सर्टिफिकेशन येते, डॉटचं सर्टिफिकेशन नाही आहे जेवढं मी वापरू ना. रॉयल एनफिल्डच्या हेल्मेटमध्ये पण ISIचं सर्टिफिकेशन येते, जी इंडियन स्टँडर्डच्या हिशोबाने आहे ISI सर्टिफिकेशन. आणि जर तुम्ही वायझरची क्वालिटी बघाल, जसं तुम्ही बघू शकता, वायझर जर बघाल तर इथे जो लॉक दिला आहे ना, तर हा खूप खूप ऑसम दिसतो. म्हणजे तुम्ही याचा असं एक होल्डिंग काढू पण शकता. मी काढून मला पूर्ण दाखवेल. तर आणि इथे ही जी सिस्टम दिली आहे ना, ही भाई खूप ऑसम आहे, की जसं तुम्हाला पूर्ण हे नाही करावं लागत ना, म्हणजे तुम्हाला वायझर उघडायचं झालं तर जस्ट याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता. ही खूप ऑसम सिस्टम दिली आहे. इनर सनशेड पण दिला आहे. आणि हा ना म्हणजे मॅक्सिमम कव्हर करून घेतो. जसं तुम्हाला मी दाखवू, तर हा आपले हे नोज प्रोटेक्टर पासनं इथपर्यंत हा कव्हर करून घेतो, आणि खूपसा कव्हर करून घेतो. आणि याचं जे सिस्टम आहे ते इथनं दिलेलं आहे. तुम्ही इथनं याला खाली वरती असं करू शकता. तर बघा, भेगा वगैरे घेऊन असाल तर भेगापेक्षा मी कन्सिडर करतो, तुम्ही आपली हेल्मेट अशी गोष्ट आहे की ते आपण 3 ते 4 वर्षामध्ये खूप वर्ष वापरतो, 3, 4, 5 वर्ष वापरतो. ॲज पर मी तर म्हणजे असं आपण प्रत्येक 2 वर्षी हेल्मेट बदलत नाही. बट हेल्मेट एक खूप खूप बेस्ट चॉईस होऊन जाते, कारण की खूपसे सर्टिफिकेशन भेटतात यामध्ये. आणि त्यानंतर आपण इकडे पाहिले, चीन प्रोटेक्टर आपल्याला मिळून जाते. याची पॅडिंग जर बघाल ना तुम्ही, रिमूव्हेबल पॅडिंग राहते, म्हणजे या टाईपच्या हेल्मेटमध्ये रिमूव्हेबल पॅडिंग येतेच. आणि यामध्ये जो लॉक सिस्टम आहे, ही डबल रिंग लॉक सिस्टम आहे. होप मी नाव सही प्रॉपर प्रोनाऊन्स करत असेल तर. सेफ्टी खूप जास्त वाढून जाते. आणि इथे आपण माईक वगैरे सगळ्या गोष्टी अटॅच करू शकतो. यामध्ये एक गोष्ट सांगायची विसरलो मी, यामध्ये अँटी फॉग फिल्म जे म्हणतात ती पण येते. तर त्यामध्ये हे एक पहिलं फिल्म लागल्यामुळे आपण सांगू नाही शकलो मी, तर ही पण काढूया. हे एक जसं हा एक जस्ट छोटासा पार्ट दिलेला आहे त्यांनी, आणि स्पॉयलरसाठी. आणि हा एक
मेन स्पॉइलर दिलाय, जो की ग्लॉसीमध्ये आहे. बाकी दवाई आपण बघून घेतला बाहेरून वगैरे कसा आहे. मेन पार्ट येतो घालून बघायचा आणि एक्सपिरियन्स करायचा. कारण की याआधी मी असा जो हेल्मेट आहे एवढा महागाचा किंवा या सीरीजचे हेल्मेट घालून बघितले होते, पण एक्सपिरियन्स स्वतःहून नव्हते केले. तर त्याआधी आपण रॉयल एनफील्डचे Vegaचे हेल्मेट येतात ते घातले होते. पण मी विचार तर केला होता एक्झॉर घेईन म्हणून. पण त्याची जी थोडी एक चांगली सीरीज आहे त्याबद्दल मी ती 7,000 की 8,000 पर्यंत जाते. त्याचं बघितलं होतं की Vegaची वापरून घेईल काही वर्ष आणि त्यानंतर आपण एक्झॉरवर शिफ्ट करू, पण थोडा चांगला घेऊ. पण माझे दोन्ही हेल्मेट जे आहे ते मी स्वतःच कुठे विसरून गेलो. त्यामुळे मला याच्यावरती घ्यावाच लागला आणि इट्स गुड तुम्ही आयजीनपेक्षा तुम्ही याला जर बघाल तर हा खूप जास्त चांगला आहे. तर घालायची बात आहे भाई. घालून बघू आपण कसा काय जातो तो हा आणि किती फिटिंग येते. भाई तुम्ही पण माझ्यासारखे नूब असाल, तुम्हाला हेल्मेट माहित नाही कसं घालायचं आहे. तर म्हणजे जर तुम्ही हेल्मेट घेणार आहात पुढे चालून किंवा कोणतं हेल्मेट असेल तुम्ही जर घालायचं असेल तर मेनली हेल्मेट कसं घालतात मी जेवढे व्हिडिओ बघितले आहेत की ज्यांना मी फॉलो करतो, तर ॲक्च्युली आपण हेल्मेट कसं घालतो की डायरेक्ट आता बॅकला मी लावलेला नाही आहे, तर आपण डायरेक्ट हेल्मेट असं घालतो. जसं मी पण पहिले घालत होतो. एक अशी आपण डायरेक्ट असं असं पॅक मारतो सीधा. तर मी मी तर यामुळे काय होतं आपले कान थोडे बेंड होऊन जातात. म्हणजे जसं आपण हे असं घालतोय तर तुम्ही बघा ते कान आहे थोडेसे वाकून जातात. तर मी आपलं सांगून देतो. तर कान वाकून जातात. तर मेन काय करायचं तुम्हाला हे जे स्टेप्स आहे हे थोड्या बाहेरच्या साईड ओढून घ्यायचे आहे. म्हणजे त्या कारण तुमचे जे फेस आहे ते हेल्मेटच्या अंदर जाईल आणि ते ओढून घेतल्यानंतर जे हेल्मेट जो आहे हा मागून कसा घालायचा आहे असं. अशा काही पद्धतीने घालायचं आहे तुम्हाला हेल्मेट. जसं मी आता तुम्हाला सांगतोय आपण जस्ट बरोबर आणि इथे चिक्स पॅड बघाल ना तर माझे हे पूर्ण टच होत आहे यामध्ये आणि इथे थोडं आपले हे जे स्पेट्स पॅड आहे इथे तुमचं एक गॅप असायला हवी. ओके. आणि बोलायच्या वेळेस तेच हे बोलून आपण व्हिडिओ करून बघतोय की आपले श्वास असा घुटला नाही पाहिजे, बोलणं आपलं क्लिअर झालं पाहिजे. तर ते तर माझ्याने होत आहे. आणि साईडने बघा लुक ठीक मतलब ओके पुढे नसेल आहे. आणि आयजीनचा हेल्मेट होता त्यामध्ये एक इश्यू असा पण होता की इथे जे आहे ना त्याचे हे तुम्हाला टेपर्ड दिसत आहे. म्हणजे हे एक फ्लॅट आहे आणि त्याचं जे हे थोडं टेपर्ड होतं असं होतं. तर त्या कारणाने आपण जेव्हा माईक वगैरे लावतो ना म्हणजे जो कॅमेरा लावतो आपण तर त्याला तो प्रॉब्लेम करू शकत होता. तो काय या हिशोबाने तो खूप ठीक आहे. थोडं यार मला दम उठल्यासारखं वाटत आहे. मे बी हे फर्स्ट टाईम घालून म्हणून आपण रायडिंग नाही करतो आणि घालूनच जस्ट उभं त्यामुळे होऊ शकते माझ्या मते. तर इश्यू असा झाला मी थोडं हां. तर भाई मी म्हणत होतो आपण हेल्मेट तर घालून घेतलं होतं. पण घालून जे आपण थोडं टेस्ट केलं त्यामध्ये. कारण की पहिल्यांदा आपण जर हेल्मेट घालतो नवीन हेल्मेट तो खूप स्लगनी फिट होतं. म्हणजे एकदम टाईटली फिट होतं आणि थोडी वेळ श्वास पण घुटत आहे. आणि ओके हे हेल्मेट मला फिट करता मी मीडियम साईज मागवलेला आहे आणि त्या हिशोबाने माझे हेड साईज 56 to 67 सेंटीमीटर जवळपास होतं. 56 जवळपास होतं. त्यामध्ये आपल्याला टाईट बसत आहे आणि म्हणजे ठीक बसत आहे माझ्या मते. आणि मी थोडं जसं तुम्ही टायगर कोल म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे त्यांचं, तर त्यांचे मी व्हिडिओज बघितले होते मागवायच्या आधी खूप वेळा बघितले म्हणजे रेग्युलर बघत राहतो. तर त्यांनी काही सजेशन दिलं होतं की हेल्मेट घालून वगैरे राहावं भाऊ तुम्ही. तर तेच मी करतोय आता. थोडं घालून बघून घेतोय एक किती फिटिंग आहे काय आहे सगळं. थोडं म्हणजे श्वास घुटल्यासारखं वाटतं कारण खूप वेळचं घालून होतो. आणि म्हणजे आता 5-10 मिनिटं झाली घालून बघून राहिलं सगळं काही की किती पैसे लागले आपल्याला. हा आपल्याला झाला आहे 4,500चा हेल्मेट. थोडंच म्हणजे राईड करून बघू. आता गाडीवरच चालवायचं आहे आता. एकदा राईड करून बघून घेऊ कसं काय येते या हेल्मेटची. तर मे बी मला काही निशाणावर तर वाटत नाही या हेल्मेटचे. फिट खूप चांगल्याने होत आहे. आणि एक इश्यू असा आहे की आपण याच्या आधी जे आहे हेल्मेट वापरत होतो तर त्यामध्ये जे आहे काय म्हणते इयरफोन्स लावत होतो. ती म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. इयरफोन्स लावून थोडं चालवत होतो आपण. बट आता यामध्ये तर आपल्याला काही अशी ऑप्शन आहेच नाही की मी इयरफोन ओके सारा कॅमेरा तसा पकडला आहे इयरफोन लावून वगैरे चालू शकेल असं काहीच ऑप्शन राहिलं नाही आहे यामध्ये. आणि तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण थोडा मदतून चालू केलेला आहे. इश्यू असा झाला की आपण हेल्मेट घेऊन जे हायवेवरती गेलो होतो आणि तिथे मी व्हिडिओचा एंडिंग पार्ट रेकॉर्ड केलेला होता. पण तो ट्रकच्या आवाजांमुळे आणि बाकी रोड नॉईजमुळे माझी आवाज त्यामध्ये काहीच क्लिअर नाही येते. तर आपण इथे घरी येऊन व्हिडिओ एंड करतोय. तर कसं वाटलं तुम्हाला हेल्मेटबद्दलचा अनबॉक्सिंग व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि यानंतर आपण हेल्मेटचा
रिव्ह्यू व्हिडिओ आणणार आहोत. 15 ते 20 दिवस मी हेल्मेट पूर्ण प्रॉपरली यूज करून बघेल, एक चांगल्या राईडवरती जाईल, त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ देईल. तेव्हापर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.